नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही भरती निघालेली आहे. एम-पी-एस-सी कडून इथं भरती असणार ग्रुप ची वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके. इथं जी वॅकन्सी निघालेली आहे आता व्यवस्थापकसाठी इथं पद असणार आहे. लहान मुद्रालय अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी गटाची भरती. ओके. त्यासाठी ते एकूण दोनच पदं असणार आहे मित्रांनो. आणि अनुभव एक्सपिरियन्स वाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके. त्यासाठी आपल्याला इथं प्रिंटिंग प्रेसमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी स्पर्धेमध्ये आपली झालेली पाहिजे, तर आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो. ओके. त्यासाठी तुम्हाला इथे संपूर्ण माहिती मी देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागाकडून शासकीय मुद्रण लेखन सामग्री व प्रशासन संचालय मुंबई यांच्या स्थापनेवरील व्यवस्थापक लहान मुद्रालय अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी गट संवर्गातील पदभरती करता विविध ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. एकूण पदसंख्या असणार आहे 2. त्याच्यामध्ये एक अनुसूचित जमातीसाठी इथं पद असणार आहे आणि विमुक्त जाती साठी एक पद असणार आहे. ओके. सर्वसाधारण मध्ये जे पद असणार 2च पद. ओके. त्यासाठी आपल्याला अप्लाय करण्याची कालावधी दिलेली आहे. याच्यामध्ये अर्ज करण्याची कालावधी 1 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत फॉर्म भरायचे आणि पेमेंट फीस पे करायची आहे. आणि ऑफलाईन पद्धतीने पेमेंट फीस भरण्यासाठी 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत आपण पे करू शकतो. ओके. याच्यामध्ये पदसंख्या आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी दिलेली आहे. जसं की इथं भरण्यात उपयुक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबत तपशील शासनाच्या मागणी पत्रानुसार आहे. तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीची इथं माहिती वगैरे दिलेली आहे. जे बदल होऊ शकतो, वाढ होऊ शकते, असं इथं कॅटेगरी वाईज संपूर्ण माहिती दिलेली आहे. जसं की खेळाडू आरक्षण दिलेलं आहे. दिव्यांग आरक्षणामध्ये इथे माहिती दिलेली आहे. दिव्यांगमध्ये व्यवस्थापक लहान मुद्रालय व अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी कोण अप्लाय करू शकतो तर माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं अनाथांसाठी आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. वेतन श्रेणी असताना S16 44,900 ते 1,42,400. वनश्रेय भत्ते पात्रता असणारे भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा जी असणार आहे आपल्याला 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत काउंट होणार आहे. कमीत कमी 18 वर्षापासून तर 43 वर्षापर्यंत मागासवर्गीयवाले इथं अप्लाय करू शकता. आणि दिव्यांग असेल तर 45 वर्षापर्यंत. शासकीय कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा लागू होणार नाही आहे. दिव्यांग अनाथ खेळाडू यांच्यापैकी आपल्याला एक कोणती सवलत भेटणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक अर्थ असणार आहे, जे की आपल्याला असं आहे डिग्री इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये पाहिजे आपल्याला. ऑफसेट आपल्याला प्रिंटिंग अँड लेटर प्रेसेस आपल्याला प्रिंटिंग स्टेशनरी युनिव्हर्सिटीवर आपण झालेली पाहिजे. ओके. डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. ओके. त्याच्यामधून आपलं झालेलं असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. याच्यासाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला अप्रेंटिसशिप वगैरे झालेली पाहिजे प्रिंटिंग सर्टिफिकेट, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. 4 वर्षाची ते एक्सपिरियन्स आपल्याला असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. हे लक्षात द्यायचं आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. अनुभव जो असणार आहे आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. मिनिमम आपल्याला प्रिंटिंगमध्ये आपल्याला इथं मित्रांनो मिनिमम 100 आपल्याला वर्कर आपल्या इथे अंडरमध्ये काम केलेलं असेल 3 वर्षापर्यंत, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. प्राधान्य द्यायला भेटणार इथं. ज्यांच्या इथं ट्रेनिंग झालेली आहे संपूर्ण इथं करन्सीस वगैरे मध्ये प्रिंटिंगमध्ये त्यांना देते. ओके. शैक्षणिक अर्जाचे गणण्याचे दिनांक वगैरे जे असणार आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत आपले शैक्षणिक अर्ज इथं ग्राह्य धरले जाणार आहे. आता अनुभवाचा दाम्पत्याबद्दल इथं नेचर ऑफ जॉब जे पण असणार आहे आपल्याला संपूर्ण इथं आपल्याला एकदम जबाबदारीचे काम असणार आहे. निवड प्रक्रियाबद्दल जर बोलायला गेले तर आता इथं प्रशस्त जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणजे उमेदवार मुलाखतीस बोलवण्याचे पात्र असणार नाही. जाहिरातीस आपल्याला अनुस्वरूप प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यान्वयनाच्या तरतुदीमध्ये वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या अर्ज पात्र उमेदवारांना मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता धारण अनुभव यांच्या आधारे आपल्याला इथं मुलाखतीस बोलवण्यात येणार आहे. म्हणजे इथं सांगण्याचं तात्पर्य असं आहे जसं की आता इथं पदं कधी जास्त जणांनी ते फॉर्म भरले, त्यांना 2 पदं भरायचे. तिथं फॉर्म जर 1,000 आले तर मग त्यांच्या आता कसं इंटरव्ह्यू कसं घ्यायचे, इंटरव्ह्यूवर सिलेक्शन करणं अवघड होणार थोडं.
तर मग ते काय करतील, चाळणी परीक्षा घेतील. ओके, चाळणी परीक्षेमध्ये आपले इथून काही जण तो काढण्यात येईल. मग त्याच्यानंतर इथून इंटरव्ह्यू घेण्यात येईल, असं इथं सांगण्याचा अर्थ आहे. ओके, मग इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला फक्त मुलाखतीमध्ये 41% गुण पाहिजे आहे. त्याच आपल्या इथे यादीमध्ये नाव येणार नाही, त्यांना सांगण्यात आलेलं आहे कॅटेगरीवर. इथं अर्ज करण्याची पद्धत आहे, इथं ऑनलाईन आपल्याला पद्धतीने प्रोफाईल इथं ओपन करावी लागते. रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, प्रोफाईलमध्ये OTR बनवून घ्यायचं आहे, फॉर्म फिल करायचा आहे. ज्यांनी कोणाला बनवलं असेल ते बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला कागदपत्रे अपलोड करावी लागतं. OTR प्रोफाईल बनवताना PDF परवानगी 50 ते 500 GB पर्यंत असतं. त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट असणार आहे, अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, मागासवर्गीय असल्याचा पुरावा, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा असल्याचा पुरावा, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र व ओळखपत्र. ओके, त्यानंतर माजी सैनिकांचा पुरावा, अनाथांचा पुरावा, खेळाडूंचा पुरावा, महिला मागासवर्गीय अनाथ दुर्बल गट महिलांसाठी पुरावा. ओके, SSC नावाचा असलेला पुरावा, मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि अनुभवाचा पुरावा, आणि राज्य शासकीय कर्मचारी यांच्या अंतर्गत वयोमर्यादा असलेला दावा असलेला पुरावा. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रिंटिंग मधला आपला अनुभव असेल त्याचं इथं डिप्लोमा सर्टिफिकेट वगैरे अपलोड करायचे आहे. ओके, सर्वसाधारण इथं आपल्याला जे आता अप्लाय करण्यासाठी जे आता पेमेंट फीज जी असणार आहे, आता मागासवर्गीयांना, आर्थिक दुर्बल घटकांना 449 रुपये असणार आहे. ओके, कारण की 2च जागा आहेत त्यांच्या कॅटेगरीमध्ये, तर म्हणून. ओके, ऑनलाईन पद्धतीने भरू शकता तुम्ही फी, किंवा ऑफलाईन पद्धतीने ती भरू शकता, जे पण तुम्हाला सोयीस्कर वाटेल. सेवा शर्तीच्या इथं माहिती वगैरे आपल्याला वाचून घ्यायची आहे. आणि इथं दिनांक 29 जुलै 2025 नोटिफिकेशन आलेली आहे. त्याच्यासाठी इथं दिलेलं आहे, कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्रावर, परिसरात, तसेच शैक्षणिक चाचणी व मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास मनाई आहे. प्रमाणपत्र तपासणीवेळी पात्रतेसंदर्भात सर्व मूळ प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय शिफारसात नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. अशा प्रकारची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. एमपीएससीचा खूप साऱ्या इथे भरती तर जाहीर झालेली आहे. याची आता तुम्हाला काही याच्याबद्दल काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, जर तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करू शकता. त्याची वर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला कधी काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा व्हिडिओ. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. असा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक्यू.